नमस्कार मित्रमैत्रिणींनो, वेलकम टू बुक हंगर चॅनल. आजकालच्या या धकाधकीच्या आणि धावपळीच्या काळात बऱ्याच जणांना आपली वाचनाची आवड बाजूला ठेवावी लागते आणि म्हणूनच मी पुस्तकप्रेमींसाठी घेऊन आली आहे ऑडिओ बुक्स, आणि तेही फ्रीमध्ये. चला तर मग ऐकूयात. पुस्तकाचे नाव शूद्रपूर्वी कोण होते, प्रकरण 3, शूद्रांचा दर्जा कोणता याबद्दलचे ब्राह्मण ग्रंथातील प्रमेय. पॉईंट 5, बृहस्पती स्मृती. जो शूद्र धार्मिक तत्वांची शिकवण दुसऱ्याला देईल किंवा वेदमंत्रांचा उच्चार करील अथवा एखाद्या ब्राह्मणाचा अपमान करील त्याची जीभ कापून टाकली पाहिजे. अध्याय 12, श्लोक 12. गौतम धर्मसूत्र. एखादा शूद्र जर स्वेच्छेने वेदमंत्रांचा घोष ऐकत राहील तर कथील व लाख यांचे तापवलेले रस त्याच्या कानात ओतावेत. तो जर वेद वाचू लागला तर त्याची जीभ छाटून टाकावी. वेद जर त्याला मुखोद्गत झाले असतील तर त्याला मधोमध उभे चिरून टाकावे. अध्याय 20, सूत्रे 4 ते 6. मनुस्मृती. जो पैसे घेऊन विद्या शिकवतो त्याचप्रमाणे जो पैसे देऊन शिकतो, जो शूद्र शिक्षणाचा पेशा करतो व जो शूद्रापासून शिक्षण घेतो, अशा माणसाला देव पितृ यांच्या समानार्थ जे विधी करतात त्या विधीला उपस्थित राहण्याचे आमंत्रण देऊ नये. अध्याय 3, श्लोक 156. शूद्राला कोणी सल्लामसलत देऊ नये किंवा त्याला देवाला वाहून उरलेले अन्न अथवा लोणीही कोणी देऊ नये. शूद्राला कायदा कानून कोणी शिकवू नये किंवा त्याला धार्मिक विधी करण्याबद्दलची माहिती कोणी देऊ नये. ही आज्ञा जो पाळणार नाही तो त्या शूद्राबरोबर असमव्रत नावाच्या नरकाच्या घोर अंधारात खितपत पडेल. अध्याय 4, श्लोक 78 ते 81. वेदमंत्राचा घोष अस्पष्टपणे कोणीही करू नये किंवा वेदमंत्राचा घोष शूद्रांच्या सानिध्यात कोणीही करू नये. वेदमंत्राचा घोष रात्री सूर्योदयापर्यंत करून थकवा आला तरी पुन्हा झोपू नये. अध्याय 4, श्लोक 19. मनुस्मृती. मनात कोणत्याही प्रकारचा किंतु न आणता ब्राह्मणाने शूद्राच्या वस्तू आपल्या ताब्यात घ्याव्यात, कारण स्वतःची चीजवस्तू शूद्राला नसते. तो गुलाम आहे व त्याची जी काही चीजवस्तू असेल तिच्यावर त्याचा हक्क नसतो, तर त्याच्या धन्याचा असतो. अध्याय 8, श्लोक 417. शूद्र धनसंचय करण्याला समर्थ असला तरी त्याने संपत्ती कमावू नये, कारण शूद्राजवळ असलेली संपत्ती पाहिल्याबरोबर ब्राह्मणाच्या चित्ताला वेदना होतात. अध्याय 10, श्लोक 129. मनुस्मृतीचा राजाला उपदेश. स्वतःच्या जन्माच्या आधारे जो आपल्याला ब्राह्मण म्हणवून घेतो किंवा जे स्वतःला कोणत्याही गोष्टीचा आधार न घेता ब्राह्मण म्हणवून घेतो, तो राजाची इच्छा असेल तर कायदे कानूनची घोषणा करील. शूद्राला असली घोषणा करण्याचा कधीही अधिकार नसतो. शूद्र न्यायनिवाडा करीत असता राजा जर नुसता त्या शूद्राकडे पाहत राहील तर दलदल चिखलात गाय जशी बुडते तसे त्या राजाचे राज्य दुर्दैवाच्या खाईत बुडून जाईल. ज्या राज्यात शूद्राचा प्रामुख्याने भरणा आहे आणि त्यात धर्मलंड लोकांचा बुजबुजाट झालेला आहे व ज्यात द्विजवर्णाचा एकही माणूस नाही, असले राज्य दुष्काळ आणि निरनिराळ्या रोगांच्या साथी यांच्या तडाख्यांनी समूळ नष्ट होईल. अध्याय 8, श्लोक 20 ते 22. पॉईंट 8, आपस्तंभ धर्मसूत्र. पवित्र धार्मिक आदेश पाळणाऱ्या बुद्धीने जे घोर तपश्चर्ये करतात, ब्राह्मणांचे पाय धुवून जे शूद्र आपले जीवन घालवतात आणि जे आंधळे, मुके, बहिरे आणि व्याधिग्रस्त आहेत, अशा लोकांना सरकारी कर माफ असावा. प्रश्न 2, पाताळ 10, खंड 26, सूत्रे 14 ते 16. त्रैवर्णिकांची सेवा चाकरी करणे हे शास्त्राने विहित केले आहे. जसजशी उच्च जातीतील माणसांची सेवा चाकरी करील तसतशी त्याला जास्त उच्च दर्जाची पुण्याई लाभेल. प्रश्न 1, पाताळ 1, खंड 1, सूत्रे 7-8. मनुस्मृती. या विश्वाचे रक्षण करण्यासाठी दैदिप्यमान देवाधिदेव ब्रह्मदेव याने आपल्या मुखातून, बाहूंपासून, मांड्यांपासून आणि पायांपासून जन्म घेतलेल्यांची कर्तव्यकर्मे काय आहेत याबद्दल वाटणी करून दिली आहे. अध्यापन, अभ्यास, यज्ञयाग करणे, पुरोहितपणा करणे, दान देणे व घेणे ही कर्तव्यकर्मे ब्राह्मणाला वाटून दिली. जनता संरक्षण, दान करणे, यज्ञयाग करणे, अभ्यास करणे आणि उपभोग्य वस्तूपासून परावृत्ती ठेवणे ही कर्तव्ये क्षत्रियाला वाटून दिली. गुरे पाळणे, दान करणे, यज्ञयाग करणे, अभ्यास करणे, व्यापार करणे, व्याजाने पैसे लावणे आणि शेती करणे ही कामे वैश्याला वाटून दिली. उपनिर्दिष्ट जातीची बिनबोभाट सेवा चाकरी करणे हे एकच काम परमेश्वराने शूद्राला दिले. अध्याय 1, श्लोक 87 ते 91. काय मग मंडळी, आवडला का व्हिडिओ?
आवडला असेल तर बुक हंगर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तुमचे हे प्रेम असेच राहू द्या. धन्यवाद.